जुना करार स्तोत्र संहितेचं पुस्तक अध्याय 34 वचन 8 मी वाचतो. स्वरनिरीक्ष द्या. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. हालेलुया, 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 हालेलुया. आजचं वचन म्हणत आहे की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. स्तोत्रसंहितेचं पुस्तक लिहिणारा माणूस परमेश्वराच्या अद्भुत स्वभावाविषयी सांगत आहे की तो चांगला आहे. परमेश्वर कसा आहे? चांगला आहे. याचा अर्थ जे काही चांगुलपणा आहे किंवा जे काही चांगलं जे आहे ते देवाकडे आहे किंवा ते देवापासून आहे किंवा ते देवाच्या ठाई आहे. एकंदरीत जे काही चांगलं आहे ते देवापासून आहे आणि जे काही वाईट आहे, जे काही दुष्ट आहे, जे काही चुकीचं आहे ते सगळं काही सैतानापासून आहे. साधं समीकरण आहे पण आपल्यामध्ये स्वतःमध्ये खूप खोल अर्थ लपून ठेवलेला आहे. परमेश्वर काय आहे? चांगला आहे. आणि बायबल म्हणतं त्याचा अनुभव घेऊन पहा. परमेश्वर स्वतः काय सांगतोय की मी जो चांगला आहे तर तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा. तो आनंद असा चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. तुम्हाला माहिती आहे परमेश्वराला अनुभवण्याची सगळ्यात मोठी सवलत किंवा सगळ्यात मोठी उपलब्धता जर या जगामध्ये कोणाला दिली गेली आहे तर ती फक्त माणसालाच दिली गेली आहे, बाकी कोणाला नाही. माणूसच देवाला जास्तीत जास्त समजू शकतो. माणूसच देवाला जास्तीत जास्त अनुभवू शकतो. माणसाखेरीज कोणी परमेश्वराला जास्त अनुभवू शकत नाही. आणि म्हणूनच हे वचन आपल्यासाठी दिलं गेलेलं आहे, माणसांसाठी दिलं गेलेलं आहे. तो माणसांना सांगतोय की मी चांगला आहे. स्तोत्रसंहितेचं पुस्तक लिहिणारा सांगतोय की तो चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. मनुष्य जेवढा परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो तेवढा अनुभव पृथ्वी तलावरती दुसरा कोणीच घेऊ शकत नाही. इथपर्यंतच काय तर परमेश्वराच्या स्वर्गामध्ये जे त्याची सेवा करणारे देवदूत असतात, देवदूत, त्यांना सुद्धा एवढा अनुभव नाही जेवढा एक माणूस अनुभव घेऊ शकतो. जेवढं तुम्ही अनुभव घेऊ शकता, जेवढा मी अनुभव घेऊ शकतो तेवढा स्वर्गामध्ये देवाच्या समोर असलेला देवदूत सुद्धा अनुभव घेऊ शकत नाही. एवढं परमेश्वराने मानवाला सवलत दिलेली आहे, एवढं परमेश्वराने मानवाला मुबलकता दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतंय की तो चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. कारण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि आपण जे त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याची आराधना करतो, त्याच्याकडे प्रार्थना करतो आणि मग त्याच्या वेगवेगळ्या स्वभावाशी आपली गाठभेट होते, त्याचे वेगवेगळे स्वभाव आपल्याला माहिती पडतात. आपण गाण्यामध्ये सुद्धा किती वेळा गातो की तो मुक्तिदाता परमेश्वर आहे. परंतु मुक्तीचा अनुभव आपल्याला कधी येतो? जेव्हा आपल्या जीवनातली बंधनं जेव्हा परमेश्वराकडे आल्यामुळे तुटतात आणि परमेश्वर आपल्याला बंधनातून बाहेर काढतो. आणि जो मुक्तीचा अनुभव येतो तो देवदूताला नाही येत, तो फक्त आपल्याकडनं अनुभव ऐकतो. कारण देवदूत बंधनात नाही आहेत, ते पहिल्यापासूनच मुक्त आहेत. मग मुक्तीचा आनंद काय तो त्यांना समजणार कसा? जे आपण या पृथ्वीवरती जेव्हा देवाच्या सामर्थ्याने मुक्तीला अनुभवतो आणि आपण जेव्हा गाणं गातो तेव्हा स्वर्गाला पण कळतं की देव मुक्तिदाता परमेश्वर आहे, तो चांगला परमेश्वर आहे. परंतु आपल्याला ती गोष्ट समजणं फार महत्त्वाची आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि येशूच्या जीवनातून हे दिसतं की देव अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. माणसाला अश्रू कित्येक वेळा येतात. दुःखामध्ये असताना, निराशेमध्ये असताना, घरामध्ये काहीतरी भांडणतंट्या आहेत, जीवनाला काही रस नाही आहे आणि मग माणूस रडतो आणि देवाकडे आसवं गाळतो. देव त्याचे अश्रू बघतो आणि त्याच्या विश्वासावरती काम करतो आणि मग डोळ्यातले अश्रू पुसले जातात. आणि मग आपण म्हणतो की नाही, देव अश्रू जाणतो, देवाला अश्रू माहिती आहेत आणि तो बरं करतो. पण देवदूतांना हे माहिती नाही, कारण देवदूत रडत नाहीत. देवदूत सदानकदा आनंदीच असतात. म्हणून रडल्यानंतर, जेव्हा दुःख आल्यानंतर, जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ गेल्यावरती जे आनंद आपल्या जीवनात येतो, जो सुख आपल्या जीवनात येतो आणि आपलं हृदय ज्या आनंदाने भरून जातं, तसा आनंद देवदूतांना नाही येत.
कारण ते दुःखातच नाही आहे, ते पहिल्यापासूनच देवाकडे आहेत. मग तो मुक्तीचा आनंद आपल्याला येतो. आपण जी वचनं शिकतो, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, हे वचन माणूसच जास्तीत जास्त अनुभवू शकतो, देवदूत नाही. माणसालाच पापामुळे आजार आलेले असतात आणि जेव्हा तो आजारातनं बरं होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, देवाकडे याचना करतो आणि प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा देव त्याला बरं करतो, तेव्हा तो म्हणतो की नाही, खरोखर देव रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. पण देवदूत नाही म्हणत, कारण देवदूतांना रोगमुक्तीचा अनुभवच नाही कधी, कारण ते कधी आजारीच नसतात. ते देवाच्या समोर नित्य बसलेले असतात, देवाच्या समोर ते नित्य गात असतात, त्यांना तो अनुभव येत नाही. पण जेव्हा पृथ्वीवरची लोक जेव्हा देवाचा अनुभव घेऊन देवाचे गुणगान गातात, तेव्हा स्वर्गामध्ये पण आनंद होतो आणि देवदूत सुद्धा आपल्या तालामध्ये ताल देऊन देवाची स्तुती करत असतात. एवढी मोठी गोष्ट परमेश्वर आपल्याला देतो आहे. तो म्हणतोय की मी चांगला आहे, माझा अनुभव घेऊन पहा. खरंच तो चांगला आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण न मागता सुद्धा परमेश्वर आपल्याला देतो. ह्याच्यातच मोठा चांगुलपणा आहे त्याचा. मागितल्यानंतर मिळतं हे तर आहेतच, तो चांगला आहे. बायबल म्हणतो तो अनंत असा चांगला आहे, न मागता पण देतो. तुमच्यातले असे किती लोक आहेत की रात्री झोपताना ते प्रार्थना करून झोपतात की आता रात्र होते खरी, पण सकाळच्या वेळेला बरोबर सूर्य उगव हां, कारण मला कामावर जायचं आहे, कारण मला शेतावरती कामात जायचं आहे, कारण मला अमक्याकडे जायचं आहे, तमक्याकडे जायचं आहे. मग कोण आहे तुमच्यात असा जो रात्री झोपताना ही प्रार्थना करतो की सकाळच्या वेळेला बरोबर सकाळ कर, बरोबर सूर्य उजाडू दे, सूर्य काही तो वर येऊ दे? कोण नाही करत. सकाळ झाल्यानंतर तुम्ही आपापल्या कामावरती जाता, कोण शेतात जात असेल तर कोण असं प्रार्थना करत नाही की बाबा सकाळ तर वेळेवर झाली, रात्र पण वेळेवर कर, म्हणजे मला झोपायला पाहिजे, आराम घ्यायला पाहिजे. नाही, देव त्याच्या पद्धतीने त्याची सकाळ करतोच, त्याच्या पद्धतीने ती रात्र करतोच, त्याच्या पद्धतीने तो पाऊस देतोच. सगळं काही कितीतरी गोष्टी न मागता त्याने मानवाला दिलेल्या आहेत. त्याचा हेतू हा की मी चांगला आहे. देव म्हणतो मी चांगला आहे. माझ्या चांगुलपणाच्या साक्षी कित्येक जगामध्ये भरलेल्या आहेत. निसर्ग ओरडून माझ्या अस्तित्वाविषयी साक्ष देतं की मी चांगला आहे. म्हणूनच जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य स्वतःमध्ये चर्चा करत होते की आपण खायला काही घेतलं नाही आहे, मग काय करायचं, तेव्हा येशू म्हणाला आकाशातील उडणाऱ्या पाखरांकडे बघा, ना ते पेरणी करत, ना ते कापणी करत, ना कोठारात साठवीत, तरीसुद्धा तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खायला देतो. म्हणजे त्यांच्यापासून ते माणसापर्यंत, एखाद्या चिमुकल्या जीवापासून ते माणसापर्यंत परमेश्वर सगळ्यांची काळजी घेतो. हे निसर्गामध्ये परमेश्वराने लावलेली व्यवस्था सांगतात की तो चांगला आहे. तो इतका चांगला आहे की जो पक्षीला बुद्धी नाही आहे सांगायची, त्या पक्षीला तोंड नाही आहे, शब्द नाही आहेत सांगायचे, परंतु परमेश्वर त्याची व्यवस्था करणं जाणतो, त्याला दाणं देणं जाणतो, त्याचं उदरनिर्वाह करणं जाणतो. म्हणूनच येशू म्हणाला जर परमेश्वराला इवल्याशा जीवाची काळजी आहे तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारी लोक, तुम्ही जर मागितला तर तो तुम्हाला पवित्र आत्मा दिल्याशिवाय राहणार नाही. हे परमेश्वराचं वचन आहे. तो चांगला आहे, तो अनंत चांगला आहे. तो जिकडे देवाची उपस्थिती आहे, आपण देवावर विश्वास ठेवणारी लोक, जग आज देवाचं अस्तित्व मानत नाही आहे. त्यांना असं वाटतं की सगळं काही आपोआप झालं, पण सगळं आपोआप नाही झालं. हे सकाळचा सूर्य जो उजाडतो तेव्हा कुठे कोणीतरी जाऊन रिमोटचं बटन दाबतं आणि मग तो सूर्य बाहेर येतो, असं नाही आहे. कोणीतरी रिमोटचं बटन दाबतं आणि मग तो सूर्य मावळतो, असं नाही आहे. हे तर देवाने लावलेली व्यवस्था आहे. एक 10x10च्या रूममध्ये जेव्हा AC लावायची असेल, मुंबईकरांना चांगलं माहिती, मी मुंबईचाच आहे, 10x10च्या रूममध्ये AC लावायचं असेल तर माणूस पहिला लाईट बिलचा विचार करतो की लाईट बिल किती येणार. कारण AC लावायच्या अगोदर लाईट बिल 1000 रुपये येत असेल आणि आता AC लावली तर अजून 1000 रुपये एक्स्ट्रा वाढतात. एक रूम 10x10चा 10 फूट बाय 10 फुटाचा रूम जर थंडगार करायचा असेल तर 1 टनचा AC लावायला लागतो आणि त्या 1 टनाच्या ACचा महिन्याचा खर्च येतो 1000 रुपये. आज तुम्ही सकाळ झाली ना, तुम्ही थंडी अनुभवली ना, थंडी गारगार वारा लागला ना, मग मला सांगा किती AC लावायला लागल्या असत्या. पण परमेश्वराचं काम कसं झटपट, कारण परमेश्वरच स्वतःमध्ये अफाट आहे, परमेश्वर स्वतःमध्ये विराट आहे, ही त्याची विराटता आहे. तो बोलतो आणि सगळं काही अस्तित्वात येतं, तो बोलतो आणि सर्व काही व्यवस्थितपणामध्ये जातं. हाच त्याचा चांगुलपणा आहे. आणि जेव्हा देवावर विश्वास ठेवणारी लोक येतात तेव्हा त्यांना अलौकिक अनुभव येतात, असे अनुभव जे जगातले लोक घेऊ शकत नाहीत. प्रार्थनेमध्ये येणारी लोक, जिवंत देवावर विश्वास ठेवणारी लोक ज्या पद्धतीचा अनुभव घेतात अशा पद्धतीचा अनुभव जगातले लोक घेऊ शकत नाहीत. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आजचं वचन म्हणतं तो चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. आणि तुम्हाला माहिती आहे का, अनुभव घेण्यासाठी एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे वेळ. वेळ दिल्याशिवाय तुम्हाला अनुभव घेताच येणार नाही. जसं मुंबईला AC लोकल चालू झालेली आहे, AC लोकलचा प्रवास करायचा असेल ती तासाला एकच असते,
मी एकदा दोनदाच प्रवास केलेला आहे त्याच्यातून, पण ती तासाला एकच लोकल असते, तासाला एकच गाडी असते ती. मी फक्त अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रवास करण्याचं कसं वाटतं बघायला पाहिजे म्हणून मग त्या 1 तासासाठी मला 1 तास अगोदर जाऊन वाट बघायला लागायची आणि मग जाऊन ती ट्रेन यायची, मग मी त्याच्यात बसायचो आणि मग गारगार, कारण ट्रेनच गार आहे ना. परंतु त्या ट्रेनचा अनुभव घेण्यासाठी 1 तास मला तिथे थांबावं लागलं. मुळात काय की अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला वेळ देणं बंधनकारक आहे, वेळ देणं अगत्याचं आहे. बिना वेळ देता तुम्ही अनुभवच घेऊ शकत नाही. एखाद्या माणसाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तुम्हाला त्याच्याशी वेळ घालवता आला पाहिजे. एखाद्या ठिकाणाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये वावरलं पाहिजे, तर जाऊन तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि देवाचं वचन म्हणतंय तो चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. याचा अर्थ देवाचा अनुभव घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट देवाला वेळ देता आला पाहिजे. जे लोक देवाला वेळ, म्हणून जगातले लोक देवाला वेळ देत नाहीत आणि वेळ देत नाहीत म्हणून त्यांना तो अनुभव येत नाही. पण प्रार्थनेला येणारा माणूस देवाला वेळ देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो आणि इथे येऊन साक्ष देतो की मी देवाकडे प्रार्थना केली आणि स्वर्गाच्या राज्यातून त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. ही त्याच्या अनुभवाची गोष्ट आहे, त्यांनी ते अनुभवलेलं आहे. अलौकिक अनुभव येतात जसे जगातली लोक घेऊ शकत नाही. मी आपल्या ब्रदरांची साक्ष जी एका प्रवचनामध्ये मी ऐकली होती, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी येशूकडे आलो तेव्हा मला कोणीतरी सीडी दिली होती. त्या सीडीमध्ये ब्रदर प्रवचन करत होते आणि त्या प्रवचनामध्ये त्यांनी एक साक्ष सांगितली की त्यांना दादरला कोणाला तरी भेटायला जायचं होतं आणि ते वसईला होते. ट्रेनचा प्रवास होता आणि वेळ फारच कमी होता आणि ब्रदर कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवरती थांबले वसईच्या आणि बघतात तर काय ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागली. आता एवढं धावत जाणार तोपर्यंत ती ट्रेन सुटून जाईल. म्हणून ब्रदरांनी सांगितलं की मी तिकडेच हात जोडले आणि प्रार्थना केली की त्या माणसाला भेटणं गरजेचं आहे, परंतु वेळेची कमी आहे. एक तर ही ट्रेन थांबव, नाही तर ज्या माणसाला मला भेटायचं त्या माणसाला थांबव. यांनी प्रार्थना केली. ब्रदर बोलले पण की मी तिकडे असा हात जोडून प्रार्थना करत होतो, लोक म्हणतील हा वेडा झालाय. परंतु परमेश्वरासाठी ज्यांनी पूर्ण विश्वास ठेवला आहे, जगासाठी ती लोक वेडीच असतात, कारण ते लोक सुज्ञ म्हणता म्हणता मूर्ख झालेली आहेत. परंतु परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना जग वेडं म्हणतं. आणि ब्रदर म्हणतात मी प्रार्थना केली की मला त्या माणसाला भेटायचं आहे, वेळेची कमतरता आहे, इथून मी त्या प्लॅटफॉर्मपर्यंत धावत जाईन तोपर्यंत ट्रेन सुटेल. एकतर ती ट्रेन थांबव, नाही तर ज्या माणसाला भेटायचं आहे त्या माणसाला थांबव. तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली काय की ती जी ट्रेन आलेली आहे त्या ट्रेनच्या चालकाला तहान लागलेली आहे, कोणीतरी जाऊन त्याला पाणी द्या, कारण त्यांनी ती ट्रेन तिकडे थांबवली, ती तहान लागली म्हणून. विचार करा, ही अशी विचित्र अनाऊन्समेंट त्यांनी ब्रदरांनी स्वतः सांगितलं. अशी विचित्र अनाऊन्समेंट मी पहिल्यांदाच ऐकली की ट्रेन सांगितलं जाते की ट्रेन चालकाला तहान लागलेले, कोणीतरी जाऊन पाणी द्या. एक बाई कोणीतरी पाणी घेऊन जात होती, तोपर्यंत ब्रदर धावत गेले, त्या बाईला क्रॉस केलं, ट्रेन पकडली आणि त्या माणसाला जाऊन भेटले. असा अलौकिक अनुभव त्यांना आला. असे अलौकिक अनुभव येतात कोणाला? जे देवावरती विश्वास ठेवतात. परमेश्वर काय म्हणतोय? मी चांगला आहे. लिहिणारा काय म्हणतोय? देव चांगला आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा. पण कसा घेणार? अनुभव घेण्यासाठी वेळ तर देता आला पाहिजे. बिना वेळ देता तुम्ही अनुभव घेऊ शकत नाही. एका देवाच्या सेवकाची साक्ष होती, त्याला कुठेतरी विमानाने प्रवास करायचा होता, काहीतरी कारणास्तव त्याला उशीर झाला आणि जेव्हा विमान पकडायचं असतं 1-2 तास अगोदर तिकडे जावं लागतं. परंतु हा देवाचा दास तिथे पोहोचलाच नाही. विमानामध्ये सगळी लोक बसली, विमानाचे दरवाजे बंद झाले, तेवढ्यात तो देवाचा दास तिथे पोहोचला आणि मग त्यांनी सांगितलं की माझं तिकीट आहे विमानाचं. ती तिकडची जी काय बोलतात ती संचालिका ती होती, ती बोलली नाही तुम्ही आता जाऊ शकत नाही, तुम्हाला माहिती नाही का विमान सुटायचं 1-2 तास अगोदर यावं लागतं. तो म्हणतो मला जाऊ दे, ती म्हणते नाही. तेव्हा तो देवाचा दास बोलला बघा जोपर्यंत मी जाणार नाही आतमध्ये तोपर्यंत विमान काही ते चालू होणार नाही. तिला वाटलं हा काहीतरी असंच बोलतोय, मुद्दामून विमान थांबवायला नाटक करतोय. ठीक आहे जाऊन बस जा जागेवर. आणि मग तो देवाचा दास जाऊन गपचूप बसला. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली त्या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय म्हणून सगळ्यांनी खाली उतरा. सगळे खाली उतरले. विमान चेक करण्यात आलं, काही बिघडलेलं नव्हतं. परत सगळ्यांची चेकिंग झाली, परत सगळे जाऊन बसले आणि त्या सगळ्यांमध्ये हा देवाचा दास सुद्धा त्या विमानात गेला आणि विमान सुरू झालं. पण असे अनुभव येणार कधी? जेव्हा तुम्ही देवासोबत वेळ घालणार. तो चांगला आहे, तो नेहमी तुमच्या चांगल्याचंच बघतो, तो नेहमी तुमच्या फायद्याचंच बघतो, तो नेहमी तुमच्या वाढीचंच बघतो. परंतु तो सगळं काही बघतो हे खरं आहे, परंतु आपल्या जीवनात ते उतरणार कधी? जेव्हा तुम्ही अनुभव घ्यायला जाणार. त्यांनी सांगितलंय, त्यांनी ओपन आमंत्रण दिलेलं आहे, खुलं आमंत्रण आहे सगळ्यांसाठी की तो चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. अशा पद्धतीचे अनुभव येतात, किती साक्षी घडतात ज्याच्यातून आपल्याला समजतं की हे देवाशिवाय कोणच करू शकत नाही.
जिकडे देवाची उपस्थिती आहे तिकडे अलौकिक अनुभव येणार म्हणजे येणार. जिकडे देवाची उपस्थिती आहे तिकडे अशा गोष्टी ऐकायला मिळणार ज्या बुद्धीला पटणाऱ्या नसतात. आपल्याच आशिष प्रार्थना घराच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती एका भावाची साक्ष आहे. हा मुलगा त्या बसमध्ये प्रवास करत होता आणि बरेचशी लोक त्याच्याबरोबर होती आणि रात्रीच्या सुमारास पुण्याच्या बोरघाटामध्ये 300 फूट दरीमध्ये ती बस कोसळली आणि हा मुलगा तिकडे होता आणि काही लोकांचा जीव गेला, काही लोकांचं कायमचं फ्रॅक्चर झालं. परंतु हा देवावर विश्वास ठेवणारा माणूस फक्त याच्या करंगईला खरचटलं, देवाने त्याला त्या अपघातातून वाचवलं. एवढा मोठा अलौकिक अनुभव त्याला आला. कसं काय? कारण ते प्रार्थना करणारी लोक आहेत, विश्वासणारी लोक आहेत. विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे अनुभव येतातच, कारण ते देवाला वेळ देणं जाणतात. जी लोक देवाला वेळ देणं जाणत नाहीत त्यांना असा अनुभव येणारच नाही. उलट ते म्हणतील असं कुठे होतं काय, असं कुठे होतं काय, असं कुठे होतं काय. पण देवाचं वचन म्हणतं विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, ही त्याची ताकद आहे. परमेश्वर चांगला आहे, तो तुमचं चांगल्याचंच बघतो. तो तुमचा असेल, तुमच्या कुटुंबातल्या लोकांचा असेल, तुमच्या मुलाबाळांचं असेल, तुमच्या येणाऱ्या पिढींचं असेल, तो सगळं काही चांगलं चांगलं आणि चांगलंच करणं जाणतो. तो चांगुलपणाचा परमेश्वर आहे. तो आपल्या स्वभावाने कधी बदलला नाही. मग आपण जर आपल्याला अनुभव येत नाही याचा अर्थ आपण वेळ देत नाही आहे. अनुभव घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. बिना वेळ देता तुम्ही अनुभव घेऊ शकत नाही. किती अलौकिक अनुभव. ज्या वेळेला जुन्या कराराचा जो मध्यस्थ होता, ज्याला देवाचं मित्र संबोधलं गेलं, मोशेचा आणि यहोवा परमेश्वराचा जेव्हा पहिल्यांदा आमना सामना झाला समोरासमोर, जेव्हा मोशेने अग्नीच्या स्वरूपात यहोवा परमेश्वराला पाहिलं, तेव्हा तिकडे परमेश्वराची उपस्थिती होती. तेव्हा त्याने जे पाहिलं ते असं होतं, एका झाडाला त्यांनी आग लागलेली पाहिली. ती पवित्र आत्म्याची आग होती. त्या आगीतून देव मोशेशी बोलत होता. आगीच्या स्वरूपात देवाने मोशेने यहोवा परमेश्वराला पाहिलं होतं. परंतु तुम्हाला माहिती आहे, ज्या झुडपाला ती आग लागली होती ते झुडूप जळालंच नाही. विचार करा, झुडपाला आग लागलेली आहे पण त्या झुडपातलं एकही पान जळालं नाही, एकही काठी जळाली नाही. जसंच्या तसं ते झाड होतं, आग लागून सुद्धा. हीच तर देवाची ताकद आहे, हेच तर देवाची गोष्ट आहे. मला वाटतं इथेच डहाणूच्या आपल्या प्रार्थना घरात एका बहिणीने साक्ष दिली, जिला गर्भाशय पिशवीच नव्हती पण ती प्रार्थनेला आली आणि गर्भाशय पिशवी नसताना सुद्धा देवाने तिच्या जीवनामध्ये काम केलं आणि तिला मूल देऊन आशीर्वादित केलं. असे किती सारे अनुभव तुम्ही ऐकाल, अलौकिकतेचे अनुभव. कितीतरी लोक इकडे साक्ष देतात की व्यसनातून मुक्त झालो म्हणून. व्यसनातून मुक्त होणे स्वतःमध्ये फार मोठा चमत्कार आहे. कारण व्यसनाच्या अधीन असलेल्या माणसाला किती लोक समजावतात, किती लोक काय काय सांगतात, परंतु ते त्याच्या डोक्याच्या वरनं जातं, त्याला काय समजत नाही. मग किती लोकांच्या शपथा काय खाईल, आईवडिलांची शपथ काय खाईल, मुलाबाळांची शपथ. आज लास्ट तो लास्ट कधी येणारच नाही. मग 31ची दिवस आला की मग नाही, 31 म्हणजे लास्ट. 1 तारखेपासून नाही, हात पण नाही लावणार बाबा. आणि मग 31ची रात्र जाते दारूमध्ये आणि मग 1 तारीख निघते. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख कसा बसा कंट्रोल करतो आणि मग 5वी 6वी तारीख आली की परत हा तिकडे दिसणार अड्ड्यावर. हा तसाच लटपटत येताना दिसणार. कारण व्यसनाच्या अधीन असलेल्या माणसाला नुसती काउन्सिलिंग देऊन चालत नाही. जोपर्यंत देवाचा हात त्याच्यावरती येत नाही, जोपर्यंत देवाचं सामर्थ्य उतरत नाही, प्रार्थना पूर्ण होत नाही, तोपर्यंत माणूस व्यसनातून मुक्त होत नाही. पण इकडे लोक येऊन साक्ष देतात की आम्ही व्यसनातून मुक्त झालो. मग ते कोणताही व्यसन असेल आणि देवाने जर त्यांना मुक्त केलेलं आहे याचा अर्थ तो अलौकिकतेचा अनुभव आहे. परमेश्वराची जिथे उपस्थिती आहे तिथे तुम्हाला अलौकिकतेचा अनुभव येणार. अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार ज्या कुठे अनुभवायला त्या जगामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. कुठली पुस्तकं वाचून तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. देवाच्या उपस्थितीतच तुम्हाला अलौकिक अनुभव येतात. आणि पवित्र शास्त्र सांगतंय त्याचा अनुभव घेऊन पहा. तो चांगला आहे, तो चांगला आहे, खरा आहे. परंतु तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला वेळ देता आली पाहिजे. वेळ द्या. कशी? जसं बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे सुंदर घटना आहे त्या 2 बहिणींची, मार्था आणि मरिया. ह्या दोघी बहिणी, यांचा भाऊ लाजर. आणि या 2 बहिणीच्या घरामध्ये येशू आलेला होता आणि येशूचे शिष्य होते. आणि बायबल म्हणतं की येशू आणि येशूच्या लोकांसाठी काहीतरी खानपान करण्यासाठी ही मार्था नावाची जी बहीण होती ही कामामध्ये गुंतलेली. आणि इकडे येशू देवाच्या गोष्टी सांगत होता, देवाची रहस्य सांगत होता. आणि त्याचं ऐकण्यासाठी त्या मार्तेची बहीण मरिया येशूच्या चरणाजवळ बसून ऐकत होती. आणि सगळं काही ती ऐकते. येशू काय सांगतोय. येशू जेव्हा या पृथ्वीवरती बोलला तेव्हा हे नाही बोलला
की तुझी जमीन जुमला किती आहे म्हणून, इस्टेट किती मिळवलीस म्हणून, ही जमीन नावावर केलीस की नाही केलीस, कुठलं पीक घेतलंस या टायमाला, शेती केलीस की नाही, हे नाही बोलला. येशू जे काही बोलला ते सगळं काही स्वर्गाचं बोलला, देवाच्या राज्याचं बोलला. आणि मग ते ऐकण्यासाठी मरिया तत्पर होती. कामाकडे तिने लक्षच दिलं नाही, ती येशूचं ऐकायला लागली. तेवढ्यात तिची बहीण जी कामामध्ये गुंतलेली होती तिला येतो राग, आणि मग आदळआपट करते आणि मग येशूकडे येऊन सांगते, प्रभूजी मी एवढी कामात व्यस्त आहे, तुम्हाला त्याचं काही नाही काय, मी एवढी काम करते तुम्हाला त्याचं काही नाही काय. तेव्हा येशू तिला म्हणतो, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयीची काळजी आणि दगदग करतेस, माणसाला एकाच गोष्टीचं अगत्य आहे आणि तो वाटा मरियाने निवडून घेतलाय, तो तिच्यापासून कोणी काढून घेणार नाही. म्हणजे याचा अर्थ येशू सांगतोय की ही मरिया जे काही करते हे उत्तम वाटा आहे, हा उत्तम भाग आहे. कामं काय होतच राहतील, कामांकडे तिने लक्ष दिलं नाही. कदाचित काहीतरी कामं असतील परंतु कामाकडे लक्ष दिलं नाही. दोन्ही बहिणी एकाच घरात राहतात, त्याच घरामध्ये येशू आलाय, पण एक कामामध्ये गुंतलेली आहे आणि एक त्याच्या चरणाजवळ बसून ऐकते आहे. म्हणजेच काय करते आहे, देवाला ती वेळ देते आहे, देवाचं ऐकण्यासाठी वेळ देते आहे. मग ह्या लोकांना देवाचा अनुभव येणार नाही का? येणार ना. बायबलमध्ये लिहिलं आहे, ह्यांचाच भाऊ लाजर मेला होता, 4 दिवस झाले होते त्याला कबरेमध्ये ठेवलेलं, सगळे लोक रडत होते. या बहिणींचं दुःख बघून त्यांच्या गावातली लोक रडायला लागली. येशू तिकडे आला आणि मग येशूने सांगितलं की त्या कबरेवरची धोंड काढा म्हणून. कबरेवरची धोंड काढली जाते. 4 दिवस मरून पडलेल्या ह्या दोघींच्या भावाला येशू सांगतो, लाजरा बाहेर ये, आणि 4 दिवस मरून पडलेला माणूस जिवंत होऊन त्या लोकांच्या समोर येतो. पण असे अनुभव येणार कधी? जेव्हा तुम्ही देवाला वेळ द्यायला शिकता. तो म्हणतोच आहे, मी चांगला आहे, मी निर्माण करता परमेश्वर आहे, मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी मुक्तिदाता परमेश्वर आहे, मी अश्रू पुसणारा परमेश्वर आहे. तो त्याच्या स्वभावाचा पक्का आहे आणि तो ते काम करतोच. परंतु आपल्याला अनुभव येणार कधी? जेव्हा तुम्ही वेळ द्यायला शिकाल. आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळीच लोक साक्ष देत आहेत, अजून माझ्या जीवनात काय नाही काय होत आहे, सगळेच लोकांच्या जीवनात काहीतरी घडतं आहे, अजून माझ्याच जीवनात का होईना. तुम्ही वेळ द्यायला शिका. देवाला कसा वेळ द्यायला शिका. आणि कसा द्यायचा वेळ? प्रॉपर वेळ द्यायचा, पुरेपूर वेळ द्यायचा. जसा त्या मरिया द्यायला शिकली. मरिया आणि मार्थाच्या घरामध्ये येशू आला आणि येशू आल्यानंतर तिने कामाकडे लक्ष न देता तिने येशूकडे लक्ष दिलं. काम काय होतच राहतील, येशू नंतर गेल्यानंतर कामच करायचे आहेत, अजून काय आहे, आणि तिने पूर्ण लक्ष दिलं. पण एक माणूस असा पण होता बायबलमध्ये जो शास्त्रांचा परुषी होता. त्यांनी येशू ख्रिस्ताला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. काय करायला? येशूबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांनी येशूला आपल्या घरी जेवण्याचं आमंत्रण दिलं. म्हणजे त्याला असं वाटलं की येशू माझ्या घरी येईल आणि मग तिकडे जेवण खाणं पिणं होईल आणि मग मला त्याच्याबरोबर वेळ घालवायला भेटेल आणि मला येशूला अधिक जाणायला भेटेल. परंतु होतं असं, हा येशूला आमंत्रण देतो खरा आणि मग येशू त्याच्या घरी जातोही, परंतु त्याला येशूला ओळखताच येत नाही. कारण तो वरवरून येशूला वेळ देत होता, वरवरून. कारण बायबल असं म्हणतं की त्याच्या घरात जेव्हा येशू गेला तेव्हा तिकडे एक पापी स्त्री आली आणि मग ती येशूच्या चरणाजवळ उभी राहून रडायला लागली. आणि येशू तिच्या डोळ्यातनं निघणाऱ्या अश्रूंनी येशूचे पाय भिजले. तिने आपल्या केसांनी पुसले आणि पायाचं चुंबन घेतलं आणि सगळ्यात महागडं अत्तर तिने येशूच्या चरणाला लावलं. तेव्हा येशू तिला म्हणाला, बाई शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालेलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त म्हणजे तिच्या पापांची क्षमा झाल्याचं तिला अभिवचन मिळालं. परंतु हा माणूस, हा जो फरुशी होता, ज्याने येशूला आपल्या घरी बोलावलेलं, का? कारण येशूची जरा बोलायला भेटेल, येशूशी वेळ घालवायला भेटेल आणि येशू कोण आहे हे जाणायला भेटेल. परंतु त्यांनी जाणलंच नाही. नुसतं वरवरून वेळ देऊन कामं होत नाहीत. कारण जेव्हा ती स्त्री येशूकडे आली, येशूच्या पायाला तिने हात लावला, तेवढ्यात तो फरुशी माणूस आपल्या अंतःकरणात म्हणायला लागला की येशू जर खरंच देवाचा पुत्र आहे तर त्याला हात लावणारी स्त्री पापी आहे हे त्याला कळायला पाहिजे होतं. आणि जर त्याला कळालं असतं तर त्याने तिला आत्ताच हाकलून लावलं असतं. पण येशूला बरोबर माहिती होतं की ह्याच्या मनात काय चाललंय. तेव्हा येशू त्याला म्हणाला की मला सांग, एका सावकाराचे 2 कर्जदार होते, एकाला 50 रुपयाचं कर्ज होतं, एकावरती 500 रुपयाचं. दोघांना सुद्धा तो सावकार माफ करतो. तेव्हा त्या दोघांमधला कुठला माणूस सावकारावरती अधिक प्रीती करेल? तो म्हणतो ज्याच्यानं जास्त क्षमा झाली ना, म्हणजे 500 रुपये, तो जास्त प्रीती करेल. तेव्हा येशू म्हणाला, ज्याची थोडक्यांची क्षमा होते ते थोडकीच प्रीती करतात आणि ज्याची पुष्कळांची क्षमा होते ते पुष्कळ प्रीती करतात. हिनी माझ्यावरती तेवढं प्रेम केलेलं आहे. आणि ते हे करून गेली. आणि येशू त्याला म्हणतो, आता मेन गोष्ट पुढे आहे. येशू म्हणाला, बघ
ज्या वेळेला मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीस, पण ह्या बाईने आपल्या अश्रूंनी माझे पाय धुतले आणि केसांनी पुसले. मी जेव्हा घरी आलो तेव्हा तू मला आलिंगन दिलं नाहीस, परंतु ही स्त्री माझ्या पायाचं चुंबन घेण्यापासून थांबलेली नाही आहे. आणि मी जेव्हा तुझ्या घरी आलो तेव्हा तू माझ्या डोक्याला लावायला तेल दिलं नाहीस, पण ही बाई हिच्याकडचं सगळ्यात महागडं तेल हिने माझ्या चरणाला लावलं, पायाला लावलं. म्हणजे विचार करा की ह्या माणसाने येशूला आपल्या घरी आमंत्रण दिलं खरं का, ते येशूबरोबर वेळ घालवायचा आहे, परंतु येशूबरोबर वेळ घालवताना प्रॉपर वेळ तुम्हाला देता आला पाहिजे. ज्या संबंधीची जी काही व्यवस्था आहे ती तुम्हाला परिपूर्ण करता आली पाहिजे. जो माणूस म्हणजे तो फरुशी येशू ख्रिस्ताचा आणि येशू ख्रिस्ताच्या बरोबरच्या 12 शिष्यांचा जेवणाचा खर्च उचलू शकतो, त्याच्या घरात काय तेल द्यायला पैसे नसणार काय? येशूच्या डोक्याला तेल लावायला पैसे नसणार काय? असणार. ज्या माणसाच्या घरामध्ये 12-13 लोकांचं जेवण बनणार आहे, म्हणजे त्याच्या घरामध्ये पाण्याची मुबलकता आहे, त्याच्यातलं काय 1 तांब्या पाणीचं येशूला पाय धुवायला देऊ शकत नव्हता काय? देऊ शकत होता. येशू जेव्हा घरी आला तेव्हा येशूला आलिंगनच द्यायचं होतं, ते काही देऊ शकला नव्हता काय? देऊ शकत होता, परंतु त्याला काही पडलेलीच नव्हती. त्याला फक्त असं होतं की बघू, एकदा आला तर त्याच्यानंतर बघतो मी काय बोलतोय नाही बोलतोय, बघूया जमलं तर मग पुढचं पुढे कंटिन्यू करू आपण. परंतु ते कंटिन्यू झालंच नाही, कारण त्यांनी वेळ दिला खरा, परंतु वरवरून दिला. तुम्हाला देवाला तुम्हाला अनुभवायचा आहे तर देवाला पुरेपूर वेळ देता आला पाहिजे. जर तुम्ही तो पुरेपूर वेळ देणार तरच तुम्हाला देवाचा तो अलौकिक अनुभव येणार. साधं गणित आहे. अनुभव घ्यायचा आहे तर वेळ देता आला पाहिजे. आज काय आहे? शनिवार. आज देवाने तुमच्यासाठी शनिवार नेमलेला आहे. तुम्ही इथे राहता, ह्या भागामध्ये परमेश्वराने ही सुंदर जागा दिली ज्याच्यामध्ये आपण एकत्र येतो, आणि जिकडे 2 किंवा 3 जमतात त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. तर परमेश्वर आपली उपस्थितीसुद्धा दाखवतो आणि मग परमेश्वराची वचनं होतात. काही लोक येऊन साक्ष देतात, म्हणजे परमेश्वराचा गौरव करतात, आणि मग तो अनुभव काय असतो तो वेगळाच असतो. हा देवाने तुम्हाला दिलेली वेळ आहे, ह्या वेळेमध्ये तुम्ही हजर राहिलंच पाहिजे. शनिवारचा दिवस जो देवाने तुम्हाला देऊ केलेला आहे, हा कुठल्या डोक्यातून कल्पना आलेली नव्हे, हे तर देवाने तुमच्यासाठी योजना आखलेली आहे. हे तर आपला पाळक जो आहे त्या पाळकाच्या द्वारे परमेश्वराने आपल्यासाठी आखून दिलं आहे. शनिवारचा दिवस तुमचा आहे, कारण देवाने तो तुम्हाला दिलेला आहे. मग त्या दिवसामध्ये जर तुम्ही येणारच नाही, वेळ परमेश्वराला देणारच नाही, तर अनुभव येणार कुठून? तो महत्त्वाचा आहे. आणि वेळ घालवायचा आहे कसा? आनंदाने. परमेश्वरासोबत वेळ घालवा कसा? आनंदाने. परमेश्वरासोबत वेळ घालवा कसा? हर्ष उल्हासाने. परमेश्वरासोबत वेळ घालवा मनामध्ये कुरकुर न करता. जेव्हा तुम्ही असा वेळ देवाला देणार, निसंकोच देवाला वेळ देणार, तर तुम्हाला तसा अनुभव येणार. नाही तर मार्था होती कामं करते ती, आणि मरिया ऐकते येशूच्या जवळ. तेव्हा मार्थेला शबासकी नाही दिली, येशूने पहिली मरियाला शबासकी दिली, कारण काम सोडून तू ऐकतेस. कामं काय होतच राहतील. आज जे काम करायचे ते उद्यावरती जाऊ शकतं, परंतु आज जे देव तुम्हाला वचन देणार आहे, आज जे देव तुम्हाला अनुभव देणार आहे, आज जे देव तुम्हाला सांगणार आहे, तो उद्या सांगायला घरी येणार नाही. ते इथेच आहे. काय ते मी काय उद्या तुमच्या घरी येणार आहे काय? बरोबर. तर तुम्हाला देव आज दिलेला आहे, आज देवाने तुम्हाला वेळ दिलेला आहे, तर तुम्ही अनुभव घेऊन पहा. आणि देवाला धन्यवाद आहे की तुम्ही इथपर्यंत आलेला आहे, आणि तो तुम्हाला त्याचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही आणि साक्ष घडल्याशिवाय राहणार नाही. आनंदाने. एक माणूस ज्याने येशूला आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं का, तर त्याच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. येशूला मला ओळखता येईल, पण त्याला परिपूर्ण ओळखता आलंच नाही. जर त्याने येशूला परिपूर्ण ओळखलं असतं तर येशूने जे काही त्याला सांगितलं की मी आल्यानंतर तुम्हाला पाय धुवायला पाणी द्यायला पाहिजे होतं, डोक्याला लावायला तेल द्यायला पाहिजे होतं, किंवा तुम्हाला आलिंगन दिलं असतंस, सगळं काही करू शकला असतास, पण तू केलं नाही का? कारण त्यांनी वरवरून वेळ दिला. जो माणूस वरवरून वेळ देतो, नावापुरता वेळ देतो, ह्या माणसाला जास्त अनुभव येत नाही. येतात पण जास्त नाही. पण जो माणूस मरियेसारखा वेळ द्यायला शिकलेला आहे, जो माणूस दानियेलासारखा वेळ द्यायला शिकलेला आहे, त्यांच्या जीवनात जे घडलं ते आपल्याही जीवनात घडू शकतं. कारण बायबल म्हणतं देव काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. काल त्याचं सामर्थ्य जास्त होतं, आज त्याचं कमी आहे असं नाही आहे. 2000 वर्षापूर्वी असे अनुभव यायचे, आता काय येणार नाही. आता पण येतात, कारण येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगतो, मी जी कृत्ये करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्याच्यापेक्षा मोठी करील. ह्याच्यापेक्षा विश्वासाच्या सामर्थ्याविषयी देव अजून काय सांगेल? स्वतःच म्हणतोय तो. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक सांगतोय की जे काम मी करतोय ते तुम्ही पण कराल, आणि तेवढंच काय, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही कामं कराल. कोणाला सांगतोय? तुम्हाला सांगतोय तो. कोणाला सांगतोय? मला सांगतोय तो. पण हे होणार कधी? हे आपल्याला जमणार कधी? हे आपल्याला झेपणार कधी? जेव्हा आपण वेळ द्यायला शिकणार.
परंतु वेळ द्यायला कोणाकडे टाईमच नाही. वरून वेळ देऊ नका त्या फरुशासारखा, की नावाला बोलवलं त्यांनी येशूला घरी, ये जेवायला. जेवायला येशू ते जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं, येशू गेला पण, आणि हा तसाच राहिला रिकामाचा रिकामी. परंतु मरियाचं तसं नव्हतं. मरियाला बरोबर माहिती होती येशू काय म्हणतोय, येशू काय सांगतोय. अलौकिक अनुभव घेण्यासाठी ब्रदरांची जी साक्ष मी सांगितली, ब्रदरांचं स्वतःचं जीवन किती आध्यात्मिक होतं, ब्रदरांचं स्वतःचं जीवन किती आत्मिक होतं, ते देवाला वेळ द्यायला त्यांना माहिती होतं. जे देवाचे दास दासी आहेत त्यांच्या जीवनात जे अनुभव येतात ते तुम्हाला पण येतील. कारण बायबल म्हणते येशू ख्रिस्तावरती कबुतराप्रमाणे जो पवित्र आत्मा उतरला तोच त्याने आपल्या शिष्यांना दिला, आणि तोच पवित्र आत्मा आज तुम्हाला आणि मला देऊ करतो. मग आपण अनुभवांमध्ये मागे का? त्यांना जो अनुभव येतोय, जसा पेत्राला अनुभव आला बंधनातून मुक्त होण्याचा, जसा पेत्राच्या द्वारे मेलेला माणूस उठला, जसा दानियेलाला अनुभव आला त्या सिंहाच्या गुहेतून सुटण्याचा, तसा अनुभव आपल्याला कधी येणार. देव हा अनुभव द्यायलाच थांबलेला आहे. कारण तो म्हणतो मी चांगला आहे, तुम्ही माझा अनुभव घेऊन पहा. बायबलमध्ये येशू ख्रिस्त म्हणालाय की मी आकाश कपाट उघडून तुम्हाला देतो की नाही ह्याविषयी माझी प्रतिती पहा, म्हणजे मला तपासून पहा. जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावरती मेल्यानंतर 3 दिवसानंतर तो जेव्हा जिवंत झाला पवित्र आत्म्याच्या द्वारे, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना भेट दिली. तेव्हा त्यात एक शिष्य होता थोमा नावाचा, ह्याला विश्वास नव्हता. सगळ्यांनी येऊन सांगितलं की येशू उठलाय, येशू मरणातून जिवंत झालाय, पण त्याला विश्वास नव्हता. का? कारण त्याला असं वाटलं की मी माझ्या येशूला मार खाताना बघितलेला आहे, मी माझ्या येशूच्या अंगातून रक्त वाहताना बघितलेलं आहे, रक्ताच्या थारोळ्यात त्याला काळा निळा पडताना मी बघितलेलं आहे, क्रुसावरती भर उन्हामध्ये 2 चोरांच्या मध्ये अपमानित मृत्यू त्याने सहन करताना मी बघितलेला आहे. मग एवढा हाल अपेष्टा सहन केलेला माणूस जिवंत होईलच कसा, असं जेव्हा त्याला वाटलं, तेव्हा बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांच्या मध्ये आला, तेव्हा येशूने सगळ्यात पहिली त्या थोमालाच हाक मारली, इकडे ये म्हणून, आणि माझ्या हातामध्ये हात घाल जिकडे खिळे ठोकले होते, माझ्या कुशीमध्ये हात घाल जिकडे भाला गुपसला होता. आणि तेव्हा तो हात घालतो आणि कुशीमध्ये हात घालतो, तेव्हा म्हणतो हा माझा प्रभू, हा माझा देव. तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो विश्वासहीन असू नकोस, विश्वास ठेवणारा ऐस. येशू म्हणतोय मला चाचपडून पहा. ही देवाकडनं माणसांसाठी खुली ऑफरच आहे. मला चाचपडून घ्या, मला तपासून घ्या, माझी प्रतिती पहा, माझा अनुभव घ्या, हे सगळं त्याच्याकडूनच आहे. मग आपण वेळ देताना चांगला वेळ द्या, पुरेपूर वेळ द्या, प्रार्थनेमध्ये वेळ द्या. इकडे शनिवारच्या प्रार्थना सभेला येऊन तुम्ही त्याला वेळ द्या, वैयक्तिक प्रार्थना करताना वेळ द्या. कसंही करून देवाला वेळ द्यायला शिका. बायबल वाचायला वेळ द्या, प्रार्थना करायला वेळ द्या. ह्याच्याद्वारे तुम्ही देवाला वेळ देता. जर वेळ दिला नाही अनुभव येणार नाही, आणि थोडा वेळ दिला थोडा अनुभव येणार, जादा वेळ दिला जादा अनुभव येणार. आणि प्रार्थना करताना किंवा त्याच्यासोबत वेळ घालवताना कधी जास्तीत जास्त रडून त्याच्यासमोर वेळ घालवू नका. कारण तो राजांचा राजा परमेश्वर आहे, तो प्रभूंचा प्रभू असा देव आहे. नाहीतर तुम्ही प्रार्थनेला बसाल, वेळ द्यायला तुम्ही सुरुवात कराल आणि सुरुवातीपासूनच रडारडी सुरू कराल. प्रभू माझा पाय दुखतोय, प्रभू माझ्या पायाची वाटी सरकली की काय, प्रभू माझ्या पायाचं मी एक्सरे काढून घेऊ काय, प्रभू माझ्या अमक्या तमक्याचा नातेवाईकाचा पण असंच काहीतरी पायाचा त्रास झालेला, त्याने ऑपरेशन केलेलं आणि त्याला परत त्रास झाला, माझं पण असंच होतं की काय, प्रभू पहिला मला बरं कर, प्रभू पहिला मला बरं कर. रडारडी सुरू. प्रभू म्हणेल एक काम कर भाई, तू प्रार्थना राहू दे, जाऊन झोप जा. आल्याच रडारडी. एका राजाने तुम्हाला जर जेवणाचं आमंत्रण दिलं की उद्या ये माझ्या राजवाड्यात, राजमहालामध्ये, जेवणाचं आमंत्रण आहे तुला, तुम्ही मस्तपैकी टापटीप कपडे करून जाता, चांगला सेंट बिंड मारता, आणि मग तुम्हाला राजाची गाडी घ्यायला येते आणि तुम्ही त्या गाडीत बसता आणि राजाची खोली नसते, राजाचा राजवाडा असतो. मग त्या राजवाड्यात तुम्ही जाता आणि मग तिकडे सगळं काही भारी भारी गोष्टी, भारी भारी झुमर, भारी भारी तिकडचे भिंती, सगळं काही बघता. आणि एक मोठी मेज असते, डायनिंग टेबल, मोठा डायनिंग टेबल असतो, आणि त्याच्यावरती सगळे नोकर चाकर फटाफट तुम्ही राजाची पाहुणे आहे ना, तर तुमच्यासाठी ते फटाफट सगळे ताटबीट लावतात आणि अशी पक्वानं ठेवतात, अशा डिश, असे भोजन तुमच्यासाठी आणलं जातं जे आयुष्यात तुम्ही कधी खाल्लंच नसेल. बरोबर? कारण तो राजाचा राजवाडा आहे, ती काय झोपडपट्टी नव्हे, ते काय गाव नव्हे, तो राजाचा राजवाडा आहे. हे 10-20 नोकर तुमच्या मागे पुढे फिरतायत, आणि मग तेवढ्यात राजा आला आणि राजासनावरती बसला आणि तुमचा चेहरा असा रडवा असेल असा, तर राजा बोलेल ह्याला बोलून चुकी केली की काय मी, ह्याला आनंद व्हायला पाहिजे की हा कुठे राहत होता आणि मी याला कुठे आणून ठेवलं.
हा कसा जगत होता आणि मी याला कसं आणून ठेवलं. हा काय खात होता, भाकरी आणि चपाती खात होता, मी याला केवढा मोठा भागातल्या डिश ह्याला आणून घालतोय आणि ह्याला आनंद करायचा सोडून माझ्यासमोर रडवा चेहरा करून बसलाय. मग विचार करा, एक मानवीय राजा जर असा विचार करतो तर मग तो राजांचा राजा आहे, त्याच्यासमोर जाताना कसं जायला पाहिजे. आनंद करत जा, गाणी गात जा. तुम्ही असं बघितलं का, इकडे प्रार्थना सुरू झाली आणि पहिलंच चालू झालं की क्षमा करा, रडायला सुरुवात करा, असं आहे काय? नाही, पहिली काय होतात, गाणी होतात. का? कारण देवाला स्तुती आवडते. कारण जेव्हा तुम्ही स्तुती करता तेव्हा देवदूतांना पण कळतं की देवाचा असा पण स्वभाव आहे, देवाची असा पण गुण आहे, लोक असा पण अनुभव घेतात. हे त्या आपल्यामुळे त्यांना कळतं, त्यांच्यामुळे आपल्याला नाही कळत. ही एक चांगली गोष्ट आहे माणसाकडे परमेश्वराने दिलेली. आणि मग आपली गायनवादन होतं, त्याच्यानंतर स्तुती आराधना होते अर्धा तासाची, त्याच्यानंतर देवाचे शब्द प्रवचन होतं आणि मग जाऊन प्रार्थना होते. मग त्याच्यात काय ते आपण पश्चाताप करताना रडू शकतो, पश्चातापी अश्रू असतील किंवा काय असेल तो भाग वेगळा. पण आल्या कधी इकडे सांगितलं जातं का, चला रडायला सुरुवात करा? नाही सांगितलं जात. काय सांगितलं जातं, आता आपण गाणी घेऊन देवाची स्तुती करणार आहोत, तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून गाण्यामध्ये विश्वासाने भाग घ्या. हेच सांगितलं जातं ना, की असं सांगितलं जातं, आले तुम्ही चला रडायला सुरुवात करा, ज्याला जसं जमतंय तसं ते करा आणि देवाचा अनुभव घ्या. देव म्हणेल पहिला ह्यांना पाठवून दे घरी. हे काय चाललंय यांचं? मी इकडे अनुभव देण्यासाठी बोलवलंय. मी सांगतोय चांगलं आहे, हा म्हणतो प्रभू प्रभू. मी सांगतोय चांगलं आहे, प्रभू माझा पाय दुखायला आहे, माझ्या पायाची वाटी सरकली काय, माझ्या कमरेमध्ये दुखायला, माझ्या कमरेत पाणी झालं असेल काय, कमरेमध्ये गॅप झाला असेल काय, रिपोर्ट काढून घेऊ काय प्रभू? अरे प्रभू म्हणेल, अरे पहिलं प्रार्थना तर नीट कर, पुढचं पुढे बघू. जमा बेरीज वजाबाकी करून जे काही जमेल त्याच्यावरती मी बघतो काय ते. म्हणून कधी रडकी लोक असतात, जास्त रडकी, त्या लोकांची प्रार्थना पटकन पूर्ण होत नाही. कारण आपण जास्त रडलो तर देव जास्त ऐकतो असं गणितच नाही आहे कुठे. पश्चाताप करत असताना तुम्ही रडताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करताय, त्याचं दुःख बघून तुम्हाला रडायला आले आणि प्रार्थना करताय, चांगलं आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रभू कालपासून माझे दाढ दुखते आणि रडायला सुरुवातच. अरे एकच दिवस झालाय दुखून, अजून काय जास्त झालं पण नाही नीट. देव म्हणतोय मी मरणातून लोकांना बाहेर काढतोय, मी पाण्यावरून चालतोय, मी आकाशातून माझ्या लोकांना अन्न देतोय, मी भर वाळवंटातून दगडातून पाणी काढतोय, माझ्या लोकांना वाचवण्यासाठी एका समुद्राचे 2 तुकडे करतोय, एवढा मी बलाढ्य परमेश्वर. आणि हा म्हणजे प्रभू दाढ. अरे ते मी करणार, अरे पहिली स्तुती तर कर, अरे पहिला तू माझ्याकडे आलास तर धन्यवाद तर दे. देवाचा अनुभव घेऊन बघा. आपल्याला अनुभव घेण्यासाठी निवडलंय, तर अनुभव कसा घ्यायचा आहे? आनंदाने, हर्ष उल्हासाने, डोक्यामध्ये दुनियाभराचे विचार ठेवून नाही. घरी गेल्यानंतर काय जेवण करायचं आहे, तसं मार्थाचं होतं. प्रभू आलाय खरा, प्रभूचे शिष्य पण आले आहेत, मग आता जेवणात काय करू? ती गुंतली आहे जेवणामध्ये. पण येशूला ते जेवणाची नाही पडली आहे. येशू म्हणतोय मी जे आत्ता देतोय, मी जे बोलतोय ते पहिलं ऐक, मी जे सांगतोय आणि तुझी बहीण जे करते ते पहिलं ऐक. जेवण काय होतच राहतील, आज ना उद्या, उद्या ना परवा, ते चालूच राहणार. सकाळचं जेवण संध्याकाळी चालूच राहणार, रात्रीचं जेवण सकाळी खाऊ शकता, सगळं काही आहे. पण आपल्याला कसं आहे, अनुभव घेण्यासाठी अनुभव घेता आला पाहिजे, परमेश्वराला वेळ देता आला पाहिजे. जर वेळ देणार नाही, अनुभव येणार नाही. अलौकिकतेचे अनुभव पाहिजेत, असे अनुभव जे डोक्याच्या पलीकडचे असतील. म्हणजे सांगितल्यानंतर पण एखाद्याला ऐकून खोटं वाटेल की खरं बोलतंय काय, असं कुठे होतं काय, असं काय होईल काय? हां होतं. कारण येशू स्वतःच म्हणतोय विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. परमेश्वराच्या शास्त्रलेखांमध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे, जे माणसाला अशक्य ते देवाला शक्य आहे. ही देवाची ताकद आहे, तो हे करू शकतो. तर आपण अशा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो जो जिवंत आहे, जो मरणाला सामोरी गेला खरा, मरणाला सामोरी गेला खरा, परंतु तो मरणाच्या 3ऱ्या दिवशी गौरवानेशी उठला. तो जिवंत परमेश्वर आहे, तो जिवंत शरीरासही स्वर्गात घेतला गेला. अशा परमेश्वराला आपण मानतो, अशावरती आपण विश्वास ठेवतो. आणि प्रभूला धन्यवाद आहे की त्या यहोवा परमेश्वराचं सामर्थ्य, तो अदृश्य परमेश्वर, तो अदृश्य परमेश्वर जो आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, त्याचा अनुभव घेण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे देवाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला थोडं सहज पडतं. तुम्हाला माहिती आहे, म्हणूनच येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवरती आला तेव्हा त्याने सांगितलं की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. तो मार्ग आहे, हा खरं आहे. ते देवाची वचनं समजण्याचं
देवापर्यंत पोहोचण्याचं, देवाकडनं योजना समजून घेण्याचं एकच मार्ग देवाने या पृथ्वीवरती ठेवला आहे, तो आहे त्याचा एकुलता एक पुत्र येशू. आणि त्या येशूच्या द्वारे आपण परमेश्वराला अनुभवतो, ओळखतो आणि त्याची स्तुती करतो. आणि म्हणून बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलं आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची इच्छा काय आहे? की तुम्ही येशूच्या द्वारे परमेश्वराला स्तुतीचा यज्ञ अर्पण करावा, ही देवाची इच्छा आहे. आणि असा परमेश्वर आपल्याला लाभला, त्याच्याकडे तुम्ही आलेला आहात, त्याचं तुम्ही ऐकायला बसलेला आहात, त्याची आराधना करायला बसलेला आहात, ही स्वतःमध्ये फार आगळीवेगळी गोष्ट आहे, स्वतःमध्ये एक अद्भुत गोष्ट आहे. म्हणून परमेश्वराचा असा अद्भुत अलौकिक अनुभव घेण्याकरिता आपल्याला परमेश्वराप्रत्यर्थ वेळ देता यावा, म्हणून स्वर्गातून समज, बुद्धी, सामर्थ्य मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.